लाडकी बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी मी येथे घेऊन आलेलो आहे. लाडकी बहिणींनो, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करत असताना जर काही चुकीचे ऑप्शन निवडलेले होते आणि तुमची लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी चुकलेली होती आणि तुम्हाला हप्ते बंद झाले होते, तर लाडकी बहिणींनो आता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. लाडकी बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत तारीख वाढवण्यात आलेली आहे. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी जी आहे ती पूर्ण करू शकता आणि हे लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी फक्त तेच व्यक्ती करू शकतात ज्यांची के-वाय-सी चुकलेली होती. आता ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी कशी करायची आहे त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही के-वाय-सी करण्याकरिता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या डॅशबोर्डवर यायचे आहे. तिथे तुम्हाला पिवळ्या अक्षरामध्ये ही के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. हे तुम्हाला येलो कलरच्या लाईनमध्ये दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक मागितलेला आहे. तिथे तुम्हाला तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. खाली कॅप्चा दिला आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवर टिक करून OTP पाठवा या ऑप्शन क्लिक करायचा आहे. OTP पाठवा ऑप्शन क्लिक केल्यानंतर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि इथे तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहे, ए आणि बी. ते दोन्ही पर्यायामध्ये तुम्हाला नाही नाही हे ऑप्शन निवडायचे आहे आणि खाली समाविष्ट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. समाविष्ट करा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमची जे के-वाय-सी आहे ते पूर्णपणे होऊन जाणार आहे.